आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातला मिरची उत्पादक शेतकरी आता चांगलाच अडचणीत आलाय। विदेशी कंपन्यांच्या बोगस बियाण्यांमुळे जिल्ह्यातलं 6000 एकरांवरील मिरची पीक उद्ध्वस्त झालंय। जवळपास 1500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याबरोबर या भागातल्या शेतमजुरावरही उपाशी मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी मंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या, मात्र दखल कोणीच घेतली नाही। पाहुयात एक विशेष वृत्त। यवतमाळ जिल्ह्यात कापसाबरोबर मिरचीचं पीक देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। सिंचनाची गैरसोय असताना इथले शेतकरी मोठ्या कष्टाने मिरचीचं पीक घेतात। वणी, मारेगाव, राळेगाव, झरी, जामणीसह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतलं जातं। एकरी 2 ते 3 लाखांची कमाई देखील शेतकरी करतात। पण यंदा काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुरवलेल्या निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे शेतकरी पुरत्या अडचणीत सापडलेत। मिरचीचं उत्पादन तर घटलंय, शिवाय मिरचीची पानं वाकडी झाल्यानं हंगामाच अडचणीत सापडलाय। ही मिरचीचं रोप ज्या देत असताना त्यात मेल आणि फिमेल असे 2 प्रकारचे क्रॉस करून F1 जे सीड दिल्या जाते। हे आता पहिलं जे सीड आहे मेल आणि फिमेलचा क्रॉस झाल्यानंतर येणारी पहिली मिरची F1 मिरची असते आणि त्या मिरचीचं जे बियाणं असते ते प्युअर असते आणि ते F1 तयार करत असताना येणाऱ्या रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये दिल्या जाते आणि असे F1 प्रक्रिया झालेले असे रोप किंवा आपल्याला मिळालेले नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारचे रोग उत्पन्न होत आहे। आणि इथे आमच्या तरी निदर्शनामध्ये कुठल्याही कंपनीचे इथे प्लॉट कुठे सीड प्लॉट नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आमच्या शेतकऱ्याला जर इथे बीज पुरवत असेल तर हे खरं प्युअर असू शकते का, हा एक संशयाचीच बाब आहे। सिजंटा 1048, बायरचे प्रीती, देवजूरचे डिलन्स, युनिवेकचे अक्सी, US ॲग्रो सीड्सचे 341, इंडो अमेरिकन सीड्स कंपनीचे C5 हे वाण शेतकरी वापरतात। या सर्व विदेशी कंपन्या असून बियाणांची विक्री देखील त्या अतिशय महाग दरानं करतात। सध्या किमान 35,000 रुपये किलोप्रमाणे बियांची विक्री होते। विद्यापीठापर्यंत तर इतर या कृषी खात्यापर्यंत सगळ्या ठिकाणी आपण कंप्लेंट दिल्यानंतरही सुद्धा एकही अधिकारी किंवा कुठल्या शासनाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाही आणि उलट पक्षी आम्ही दिल्लीला त्याची तक्रार केली तर दिल्लीपासून आम्ही सायंटिस्ट लोक आमच्या इथे येऊन गेले, भेट देऊन गेले, त्यांनी पाहणी केली, याचे कारणं शोधण्याचा प्रयत्न केला। परंतु या महाराष्ट्रामध्ये ज्याचे आमचे पिकं आहेत त्या पिकासाठी इथून महाराष्ट्राचा एकसुद्धा प्रतिनिधी आला नाही। याबाबत आम्हाला या महाराष्ट्रात आहो की नाही, महाराष्ट्रात प्रशासन आहे की नाही, याबाबतची आम्हाला शंका। आता समोर शेती करायचं पोझिशन म्हणजे मला दिसून नाही राहिलं। पूर्ण उधारी इकडे तिकडे आणून मी शेती म्हणजे कृषी केंद्र जाऊन तिथं उधारण शेती आणलं होतं। बँकमधून सोनं ठेवून बायकोची सोनं ठेवून उधार आणून पूर्ण शेती करत। आता यावर्षी पूर्ण पैसा पूर्ण ब्लॉक होऊन गेलं। माझं पोझिशन लाईफ म्हणजे काही दिसून नाही राहिलं। म्हणजे कसं चालायचं काही झालाचं पूर्ण म्हणजे 1 लाख 2 लाखाचे उत्पन्न निघायचं पोझिशन आहे। ह्या म्हणजे यावर्षी भाव चांगला राहिल्यामुळं पूर्ण प्लॉट जास्ती लावलं होतं। जास्ती पैसा बी इकडे म्हणजे दलालीपासून म्हणजे बाकी लोकांपासून आणून शेती केलं होतं। पुढील हप्त्यामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत सगळ्या आमच्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आणि त्यामध्ये आमचं मागणं एवढंच आहे की आम्हाला नवीन रिसर्च केलेलं बियाणं मिळण्यात यावं। शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी विद्यापीठापर्यंत सगळ्यांकडे तक्रार केली, पण यंत्रणेपैकी कोणीही शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही। कदाचित या यंत्रणेचेच कंपन्यांशी असलेले लागेबांधे शेतकऱ्यांच्या आड येत असावेत। फसवणूक झालेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागापासून तर शासनापर्यंत सगळीकडेच तक्रारी केल्या, दाद मागितली, मात्र कुठेही या शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे हे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहे। या भागातील कापूस उत्पादक शेतकरी आधीच आत्महत्या करतोय, आता या मिरची उत्पादक शेतकऱ्यांवरही आत्महत्येची वेळ आली आहे। त्यामुळे शासनानं जागं होऊन पावलं उचलण्याची गरज आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, यवतमाळ।